सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणण्याची प्रक्रिया का उशीर होत आहे याचे उत्तर नासाने दिले आहे. हे कारण खूप गंभीर आहे आणि ते 2003 मध्ये झालेल्या कल्पना चावला यांच्या मृत्यूशी संबंधित आहे. कल्पना चावला या भारतीय वंशाच्या अंतराळवीर होत्या. 2003 मध्ये त्यांचे स्पेस शटल कोलंबिया पृथ्वीवर परत येताना आगीच्या गोळ्यात बदलले. या दुर्घटनेत कल्पना चावलासह इतर 6 अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यापूर्वी 1986 मध्ये स्पेस शटल चॅलेंजरच्या स्फोटातही अनेक अंतराळवीरांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही दुर्घटनांमुळे नासा खूपच सावध झाले आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या बाबतीतही नासा अत्यंत सावधगिरी बाळगत आहे. कारण जर या दोघांनाही घाईघाईने परत आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या जीवाचेही बरेच मोठे धोके असू शकतात. म्हणून नासा या प्रकरणात कोणतेही चूक करू इच्छित नाही. नासाचे प्रमुख फिल नेल्सन यांनी सांगितले की या 2 अपघातांच्या घटनेमुळे नासाने आपल्या निर्णयांमध्ये बदल केले आहेत. आता नासा सुरक्षेवर जास्त भर देत आहे. त्यांनी सांगितले की नासाची संस्कृती बदलली आहे. आता कनिष्ठ कर्मचारीही आपल्या मतांना मुक्तपणे व्यक्त करू शकतात. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ज्या स्टारलायनर यानाने अंतराळात गेले होते त्यामध्ये काही तांत्रिक समस्या उद्भवल्या आहेत. यामध्ये हेलियम गळती आणि कंट्रोल थ्रस्टरमध्ये समस्या असणे याचा समावेश आहे. यामुळे यानाला पृथ्वीवर सुरक्षितपणे परत आणण्यासाठी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. नासाने स्टारलायनर अंतराळयान रिकामे परत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतराळयानामध्ये काही तक्रारी आढळून आल्या होत्या. हे अंतराळयान 6 सप्टेंबरला पृथ्वीवर परतणार आहे. नासाने निर्णय घेतला आहे की सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना फेब्रुवारी 2025 मध्ये परत आणले जाईल. हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांची सुरक्षित परत येण्याची प्रक्रिया उशिरा होण्यामागे कल्पना चावला यांच्या दुर्घटनेचा मोठा हात आहे. नासा या प्रकरणात कोणतीही चूक करू इच्छित नाही म्हणून नासा सर्व आवश्यक काळजी घेत आहे. अंतराळ उड्डाण हे खूप धोकादायक काम आहे. यात अनेक अज्ञात धोके असतात. म्हणून अंतराळवीर बनणे ही एक मोठी जबाबदारीच असते. भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स ही जबाबदारी चोखपणे पार पाडत आहेत. त्यांच्या पृथ्वीवर परतीची सर्व भारतीय वाट पाहत आहोत.